वळूयात सोलापूर जिल्ह्याकडे। तिकडे मोहोळ नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आणि कोण नगराध्यक्ष होणार आहे ते देखील पाहूयात। बघा मोहोळमध्ये काय चित्र असेल आपण बघतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमधलं चित्र बघा काय। मोहोळमध्ये उज्ज्वला कांबळे ज्या ठाकरे सेनेच्या उमेदवार होत्या त्या संभाव्य नगराध्यक्ष असतील। बघा मोहोळमध्ये ठाकरे सेनेचा प्रभाव होता आणि त्यांचा उमेदवार या निवडून येतील आणि उपनगराध्यक्ष होतील अशी अंदाज आहे। बघा मोहोळमध्ये ठाकरे सेनेचे मात्र किती नगरसेवक निवडून येऊ शकतात काय अंदाज आहे बघा। मोहोळमध्ये ठाकरे सेनेचे 10 नगरसेवक निवडून येतील आणि संभाव्य सत्ता ठाकरे सेनेकडे असेल असा अंदाज आहे। नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत देवाकट्टे यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया। मोहोळच्या नगराध्यक्ष पदावर आरूढ होण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गट, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस आहे या 5 पक्षाचे प्रमुख उमेदवार रिंगणात उभारलेले होते। यापैकी भारतीय जनता पक्षाच्या शीतल क्षीरसागर, शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे आणि उभाटाच्या उज्ज्वला कांबळे या 3 उमेदवारांमध्ये खऱ्या प्रकारची चुरस असून भारतीय जनता पक्षाच्या शीतल क्षीरसागर या विजयी होतील अशा प्रकारचा अंदाज मोहोळचे नागरिक, मोहोळचे मतदार हे व्यक्त करीत आहेत।